आदेश मेरे गुरु का आदेश, मेरे माता पिता का आदेश, मेरे नातों का अलग निरंजन आदेश। आज जो व्हिडिओ बनवत आहे तो याच्यासाठी आहे. बनवणार नव्हतो पण बनवतोय. जवळपास माझ्याकडे आतापर्यंत 30 ते 40 लोक वेगळ्या वेगळ्या टायमिंगनी माझ्याकडे आले. प्रत्येकाला मी एकच विचारलं, तुमचे मार्ग म्हणजे त्यांनी गुरु केलेले, आता त्यांच्या गुरुकडचा काय रूल आहे, त्यांच्याकडे काय रूल आहे, पण माझ्याकडे काय रूल आहे तो मी सांगतो. ते म्हणे, बाबा आम्ही इतक्या वर्षापासून बाबा लोकांबरोबर आहे, आमचे मार्गच मोकळे झाले नाही, आमचं फलानच झालं नाही, आमचं बिस्तानच झालं नाही. त्यांना म्हणलो, तुमच्या गुरूंनी तुम्हाला तीर्थस्थानावरती नेऊन आंघोळ घातली का? पहिलं त्याच्या अगोदर तर असंच बोललो, तुम्हाला तुमच्या गुरूंनी स्नान घातली का? ते म्हणे हो घातली. म्हणलो कशी? तर बाटल्या भरून दिल्या होत्या म्हणे. आता तुम्ही मला सांगा, अशी कुठं गुरुची आंघोळ शिष्याची आंघोळ असते का? बाटल्या भरून द्यायच्या. आपण तर मग देवापेक्षा मोठं झालो. तीर्थस्थानावरती का न्यावं लागतं? त्या तीर्थस्थानावरती ज्या काही पॉझिटिव्ह शक्त्या असतात त्या आपलं काम करतात. त्या आपली बी ताकद लागते आणि त्यांची बी ताकद लागते. अशी त्यांची आणि आपली मिळून त्यांचे मार्ग मोकळे होतात. मग असं बाटल्या भरून जर त्यांचे जर मार्ग मोकळे झाले असते तर कशाला लोकांना काशी, त्याच्यानंतरून उज्जैन, ओंकारेश्वर, तीर्थस्थानाचे कुंड इथं जावं लागलं असतं, नसतं जावं लागलं. तर असं चुकूनही करू नका. जिथं तुम्हाला वाटतंय ना याला तीर्थस्थानावरती, त्या कुंडावरती जाऊन याचे मार्ग मोकळे होणार आहे, तर तुम्ही त्यांच्याकडनं कॉन्ट्री मागा, त्यांच्याकडनं पैसे घ्या का बाबांनो मी तुमच्याबरोबर येतो, तुम्हाला मी आंघोळ देतो, पण मग एवढा खर्च येईल प्रत्येकाला, अशी बस करा, असा वेळ काढा, प्रत्येकाला सांगा आणि त्या दिवशी त्यांना घेऊन तीर्थस्थानावरती आंघोळी घाला. 100% त्यांचे मार्ग मोकळे होतील. पण तुम्ही जर दर टायमाला अशा बाटल्या भरून जर दिल्या तर कसे त्यांचे मार्ग मोकळे होतील? ते ऐकून मला लय कसं तरी वाटलं का यार. म्हणे गुरुदेव म्हणे, तुमचे आम्ही तीर्थस्थानाचे व्हिडिओ पाहतो, त्याच्यामध्ये तुम्ही शिष्य लोकांना कशा आंघोळ घालतात, आम्हाला लय वेळा प्रश्न पडला, पण आम्ही आमच्या गुरुला प्रश्न केला तर आमचे गुरु म्हणतात मी मंत्र मारून दिलेले, मी मंत्र मारून दिलेले. ठीक आहे, मंत्र मारून दिले मान्य आहे, पण मग बाकीचे जे काही भक्त आहे, जे कोणी गुरु लोक आहे, त्यांनी बी तर मंत्र मारून दिले असते ना घरातनं, त्यांनी कशाला तीर्थस्थानावरती नेलं असतं? तर जो कोणी असं करत असेल तर त्याने असं करू नका. बिंदास लोकांना तुम्ही पैसे सांगा का हा बाबा एवढा एवढा खर्च येईल, पण तुला तीर्थस्थानावरती नेऊन आंघोळ घालावं लागेल. बाकी करो ना करो तो त्याचा प्रश्न, पण आपलं काम आहे ना जिथं जाऊन त्यांना आंघोळ घालायची ते सांगणं, ते करो का ना करो. एवढंच बोलून मी माझे शब्द संपवतो. आदेश अलख निरंजन.